मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या राजकारणाबाबत आणि उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। जरांगे पाटील म्हणाले की मुंबईत सध्या फक्त ठाकरेंचीच हवा आहे। त्यांच्या या विधानामुळे महायुती सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकल्याची चर्चा सुरू झाली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईच्या सत्तेवर भाष्य केले। त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाची प्रशंसा करत असतानाच मुंबईत त्यांच्या शब्दाला किती वजन आहे हे अधोरेखित केले। जरांगे पाटील यांच्या मते मुंबईच्या जनतेचा कल आणि मराठी माणसाची अस्मिता या निवडणुकीत महत्त्वाची ठरेल। जर मराठा समाजाने मुंबईत ठाकरेंना उघडपणे पाठिंबा दिला तर राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटू शकतात। दुसरीकडे जरांगे पाटील यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकार केवळ आश्वासनं देत असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला। आगामी महापालिका निवडणुकीत मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानाचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे।